आणि आता यानंतर मग आता शंकर भगवानांची 108 नावं जी आहेत ते घेऊन त्यांना एक एक बेलाचं पान वाहण्यात येत आहे. नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो
श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। श्री अम्बा माता की जय। भारत माता की जय। जय महाराज सदानंद एक और महाराज की जय। राय महाराज की जय। राय महाराज की जय। माता की जय। 108 शंकरांची नावं घेऊन बेलाची पानं परत तांदूळ वगैरे वाहिल्यानंतर ते प्रत्येकाला एक एक वाटी दिली होती नमहा म्हणजे एक एक तिथे पिंडीवर प्रत्येकजण वाहू शकत नव्हतं म्हणून एक एक वाटीमध्ये आपले आपले तांदूळ वाहायचे होते आणि बेलाचे पानं जे असतील ते वाहायचे होते। तर प्रत्येकजण सगळ्यांचं हे झाल्यानंतर प्रत्येकजण आपापले तांदूळ आणि बेलाची पानं इथे आता पिंडीवर वाहत होते आणि आता हे माझे मी जेवढे पानं होते तेवढे मी वाहिले आणि मला खूप शंकरांची सेवा करायला पण खूप आवडते। एक नंबरवर माझे स्वामी आहेत। स्वामी म्हणजे सगळं काय आहेत। स्वामींमध्येच शंकर आहेत, सगळे देव सगळं ब्रह्मांड म्हणजे स्वामी आहेत। त्यानंतर मग आरती होणार होती। आरतीच्या अगोदर औदुंबर प्रदक्षिणा होणार होत्या। त्यासाठी मग आता हे सगळे शेवटचा दिवस होता त्यामुळे पालखी काढण्यात आली आणि हे अशा प्रकारे सगळे म्हणजे शेवटचा दिवस असल्यामुळे सगळे पालखीच्या याच्यात सगळे सहभागी झाले आणि खूप असं छान वाटत होतं। पालखी वगैरे अशी निघाली ती। तुम्ही जर माझ्या चॅनलवर म्हणजेच आपली स्वामींची प्रिया ऑफिशियल 24 या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। कारण माझा प्रयत्न हा आहे की या चॅनलवर तुम्हाला म्हणजे जे काही केंद्रामध्ये अपडेट्स असतील, सप्ताह कधी आहे, काय कोणती सेवा आहे, काय हे जर काही सांगायचं असेल तर प्लीज जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। कारण चॅनलला जर 50 सबस्क्राईब जर झाली तर लवकरात लवकर मी या चॅनलवर लाईव्ह येऊ शकते आणि जे काही आरती वगैरे आहे ते तुम्हाला लाईव्ह बघायला भेटू शकते। काहींना काही प्रॉब्लेम असतो की काही कारणाने येऊ शकत नाही केंद्रामध्ये, तर आरती वगैरे तुम्ही चॅनलवर लाईव्ह बघू शकता। आणि केंद्रामध्ये साफसफाई करायला सध्याला खूप गरज आहे आणि ही एक सेवा आहे, खूप महत्त्वाची सेवा आहे। कोणत्या पण मंदिरात तुम्ही गेलात की तिथे साफसफाई केली, तुम्ही एक वेळेस देवाची पूजा नाही केली तरी चालेल, पण साफसफाई वगैरे करणं हे फार महत्त्वाचं असतं। जसं की आपण पिंडीला वगैरे इतर कोणत्याही मंदिरात जेव्हा जातो तर म्हणजे मी माझं सांगते की आपण त्या देवाची पूजा करण्यापेक्षा तिथला जो परिसर आहे त्या देवाच्या अवतीभोवती जे कचरा वगैरे जो असेल तो जर साफ वगैरे केला तर त्या पूजा करण्यापेक्षा ते पुण्य जास्त असतं। मी पुण्य मिळवण्याच्या हिशोबाने नाही बोलते, पण एक सेवा असते ही। त्यामुळे जर केंद्रात कोणाला येऊन जर सेवा करायची असेल तर तुम्ही काकूंशी संपर्क साधू शकता। आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, ओम नमः शिवाय। येळकोट येळकोट, जय मल्हार, सदानंदाचा येळकोट। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।